पाहुयात पुढची बातमी। शंभूराज देसाईंनी भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंना इशारा दिलाय। साताऱ्यातील जावळीमध्ये शिवसैनिकांना त्रास दिला तर तो सहन करणार नाही। शिवसेनेचा मान सन्मान राखला गेलाच पाहिजे। जर महायुतीमधूनच आपल्याला कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची आपली ताकद आपण दाखवून देऊ, असा सज्जड इशारा पालकमंत्री शंभूराज देसाईंनी साताऱ्यातील मेढा इथं झालेल्या शिवसेना मेळाव्यात दिलाय। तर महायुतीतला धनुष्यबाण जर महायुतीतलेच लोक काढायला लावत असतील, आता ते सहन किती दिवस करायचे? तुम्ही जर शिवसेनेला कमी लेखलं, तुम्ही जर शिवसेनेची अवहेलना केली, तर मग शिवसेना स्वबळावर स्वतःची ताकद दाखवेल। पण माझ्या शिवसैनिकाला त्रास झाला तर मग शेवटी पालकमंत्र्याच्या भूमिकेत मला यावं लागलं। दरम्यान मंत्री गुलाबराव पाटलांनी किशोर पाटलांच्या भूमिकेचं समर्थन केलंय। माझ्यावर पण एकदा अन्याय झाला होता, मी तर मोदी साहेबांच्या सभेत गोंधळ घातला होता। 5 वर्ष मी मेहनत करायची आणि ऐन वेळी कोणी गोंधळ घालत असेल तर प्रत्येक माणसाच्या करिअरचा विषय असतो, असं गुलाबराव पाटील म्हणाले। पाचोऱ्यामध्ये झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात गुलाबराव पाटलांची जोरदार टोलेबाजी पाहायला मिळाली। मी म्हातारा झालोय मात्र शेर अभी जिंदा है, असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला। तर मुस्लिम मतदारांवरून सुद्धा त्यांनी फटकेबाजी केली। त्यांचा राग बरोबर आहे। माझ्या मतदारसंघामध्ये भाजपने चांगलं काम केलं, यांच्याकडे केलं, पण आप्पाच्या मतदारसंघामध्ये केलं नाही हे मी पण मान्य करतो। आणि हे करत असताना माझ्यावर एक वेळेस अन्याय झाला, मी तर मोदी साहेबांच्या सभेत गोंधळ घालत होता। 5 वर्ष मी मेहनत करायची, ऐन वेळेस जर कोणी प्रॉब्लेम करेल तर प्रत्येक माणसाचा करिअरचा विषय असतो। मला यावेळेस मुस्लिम समाजाने मतं दिले नाही, आप्पा मला नाही दिले, त्यांना भैयांना पण नाही दिले, पण तुम्हाला दिले। मी तर त्यांच्यावर इतकं आय लव्ह यू केलं, पण त्यांनी सेम टू यू नाही म्हणलं। त्यांनी मला नो वेअर केलं यावेळेस। ठीक आहे, त्यांना वरतून फतवा आला की भाई देणार नाही गुलाबराव पाटील को। आता मी निवडून आलो, मी मंत्री झालो, ते माझ्याकडे येतात, मी त्यांना पुन्हा म्हणतो आय लव्ह यू। त्यांच्या लक्षात आलं आता 1 वर्ष झालं माझ्या मतदारसंघात कोणीच परत नाही। डोक्यावरचे केस गेले म्हणून म्हातारे समजू नका, अभी भी जान बाकी है, शेर अभी जिंदा है। त्यामुळे मी आपल्याला खात्री देतो, आप्पा साहेबांच्या सगळ्या बाजू सांगण्याचा 100% मुख्य नेत्यांकडे मी प्रयत्न करेल। यानंतर